अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्याला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्याविषयी गलिच्छ वक्तव्य करणारे वसंतराव देशमुख आणि त्यांचा गुरु यांना आताच्या आता अटक करावी. आम्हा सर्व महिलांतर्फे मागणी आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एखादा पक्ष नेमका कसा आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या पक्षामध्ये असलेले नेते हे काय पद्धतीचं बोलतात, त्यांच्या तोंडातनं काय पद्धतीचे शब्द बाहेर निघतात, याच्यावरून आपण ठरवू शकतो की एखाद्या पक्षाचं चारित्र्य काय आहे, नैतिकता किती आहे, सत्यावर किती निष्ठा आहे, हे आपण त्या पक्षामध्ये असलेल्या नेत्यांच्या तोंडातून निघणाऱ्या भाषेवरून ओळखू शकतो. आणि आता आपण पाहत असाल की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप नावाच्या एका पक्षाने जे काही त्यांचं चारित्र्य दाखवलेलं आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं चारित्र्य कधीही पाहिलेलं नसेल. आता काल संगमनेरमध्ये काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्राला, काय फक्त देशालाच नाही तर ते जगभरामध्येही माहिती गेलेली आहे. आणि जगभरामधून लोक या वसंतराव देशमुख नावाच्या व्यक्तीला शिव्या घालत आहेत. लोक तर इतकंही म्हणायला लागले की त्याला वसंतराव कशाला म्हणता, इतकं आदराने बोलायची काय गरज आहे, असं म्हणायला लागलेले आहे. काय म्हणालाय हा माणूस काल आपले बाळासाहेब थोरात जे आहेत त्यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याविषयी वक्तव्य करत होते. ती इतकी त्रासदायक आहे ती क्लिप. त्रासदायक याच्यासाठी की हा माणूस काहीतरी बोलतोय. हा माणूस काय बोलतोय तर हा माणूस असं म्हणतो की या जयश्रीताईंनी काल जे सांगितलं होतं की आमचे वडील हे फक्त माझे वडील म्हणजे माझे वडील नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तमाम लाखो लोकांचे वडील आहेत, लाखो लोकांचे ते बाप आहेत, अशा अर्थाने तिने म्हणलं होतं. जसं की अनेक लोक आहेत, अनेक महापुरुष आहेत. शिवाजी महाराजांना आपण म्हणतो की माझा बापच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण म्हणतो की हा माझा बाप आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला बाप आहे किंवा वडिलांसारखं आहे असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो हे मला असं वाटतं की चांगलं ज्यांची समज आहे त्यांना ते नीट माहिती आहे. पण काही लोकांचे थोडेसे वाकडे असतात. काय वाकडं असतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पण काही लोकांचं ते इतकं वाकडं असतं ना की त्यांना जेव्हा असं बाप वगैरे शब्द उच्चारला कोणी की ते घाणेरड्या दुसऱ्याच अर्थाकडे जातात. तसे हे वसंतराव गेले आणि वसंतराव काय म्हणतात की अहो बघा ह्या म्हणतात की आमचे वडील हे सगळ्यांचेच बाप आहेत. आणि मग त्याच्यावर सगळेजण हसतात, काय बोलतायत, काय म्हणायचं, असं थोडक्यात म्हणायचं होतं. आणि सगळे लोक हसत आहेत. तो माणूस तर नीच आहेच, पण मी तुम्हाला सांगते समोर बसलेली खिळखी करणारी गर्दी, टाळ्या वाजवणारी जी गर्दी आहे ती गर्दी जास्त त्रासदायक आहे. म्हणजे हे जे सगळे त्या माणसाला वावा करणारे, टाळ्या वाजवणारे, हसणारे लोक होते या सगळ्या वाक्यांवर फिदी या लोकांनी आज संध्याकाळी आरशात पाहून स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली पाहिजे. आणि या वसंतराव देशमुख नावाच्या माणसांनी सुद्धा. हा माणूस म्हणतो की ह्याला पोरच कशी झाली, नंतर तो म्हणतो की बघा तुम्ही सावध राहा, नाहीतर आम्ही जर प्रचाराला उतरलो ना तर तुमच्या पुरीला बाहेर नाही निघता येणार. ही भाषा. अहो राजकारणामध्ये बायका तर पूर्वी येतच नव्हत्या. पहिले नुसती एकटी इंदिरा गांधी दिसत होती राजकारणात, नंतर बायका दिसायला लागल्या. आणि आता थोड्या बायका राजकारणात काय यायला लागल्या. या माणसांच्या इतकं पोटात दुखायला लागलं की एखादी पोरगी राजकारणात येते म्हणल्यावर ती बाहेरच नाही निघणार अशी व्यवस्था आम्ही करू. म्हणजे थोडक्यात ती बाहेर निघाली की आम्ही तिला चिडवू, तिच्यावर हसू, त्या बाप नावाच्या वक्तव्यावर आम्ही तिला हे करू, असंच यांना म्हणायचं आहे ना. आणि किती घाणेरडं होतं हे. म्हणजे एखादी बाई जर का आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एखाद्या बाईला कमी लेखायचं असेल, फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या बाईची माझी दुश्मनी असेल, तर खरं तर माझ्याकडे जर लॉजिक शिल्लक असेल ना तर मी लॉजिकली तिचा विरोध करेन की बाबा नाही ही असं बोलते म्हणून तिचा विरोध. परंतु मी जर का तिचं चारित्र्य काढत असेल की ह्या बाईचे असे हे आहेत, ह्या बाईंनी बघा किती पराक्रम केलेले आहे, असं जर मी म्हणत असेल तर मी अत्यंत नीच आहे. का
कारण की मी असं नाही म्हणायला पाहिजे. माझं वाद कशावरून आहे मी तेवढंच बोलायला पाहिजे. कोणाचं काय किती थोडक्यात लैंगिक चारित्र्य काढण्यामध्ये कुणीही काढायला नाही पाहिजे. तुम्हाला त्याचा अधिकार नसतो. आणि काही लोक हे मुद्दामून कुणाचं काहीही नसलं तरी तुम्हाला माहिती असेल की एखाद्याला जर बदनाम करायचं असेल ना, तर फक्त सांगायचं की ह्या माणसाचे असे असे बाहेर अफेअर आहे, किंवा एखाद्या मुलीला सांगायचं की हिचं असं असं आहे. तसं म्हणलं की लोक त्यांच्याकडे तसं पाहायला लागतात. आणि आपल्याकडे असे बघणारे मूर्ख बुद्धीचे लोक आहेत. खरोखर मला हे म्हणावं नाही वाटत, परंतु हे जे सगळे हसणारे लोक आहेत ना, मला फार वाईट वाटलं त्या हसणाऱ्या लोकांकडे पाहून, की इतके लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की ते असे हसतात. आणि हेच लोक आहेत, हा वसंतराव नावाचा माणूस भाषण करत असताना स्टेजवर याच्या गळ्यामध्ये भाजपचा शेला आहे. हा भाजपचा माणूस आहे. कमळाचं चिन्ह त्याच्या शेल्यावर दिसत आहे. म्हणजे इतकं घाणेरडं वक्तव्य हे कुठून करत आहेत? एवढा आत्मविश्वास कोणी दिलेला आहे? तर कोणी दिला? पक्षाने दिलेला आहे. तुम्हालाही माहिती आहे असं बोलायची हिंमत कुणाचीही होत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला माहित असतं ना की मी काहीही बोललो तरी मला काहीच होणार नाही आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला माहिती असतं की सत्ता आपलीच आहे, आपण काहीही बोलू शकतो, तेव्हाच लोक अशा मोठ्या स्टेजवर जाऊन असं बोलतात. ज्या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे बसलेले आहेत, त्या स्टेजवर माजी खासदार बसलेले आहेत. हे तरुण आहे, स्वतःला डॉक्टर समजतात, हे इंग्रजीमध्ये बोलतात. हे मला इंग्रजी वगैरे बोलता येते. त्यांनी इंग्रजीमधले थोडी सभ्यता जरी समजून घेतली ना तरी मला असं वाटतं की त्यांना खूप काय कळेल. आणि यांचं असं झालंय ना की हे सगळं ऐकत होते ते. सुरुवातीला तर सुजय विखेंनी पहिल्यांदा डिनाय केलं, म्हणजे म्हणले की अरे मला नव्हतं माहिती, म्हणजे त्यांनी नाकारलं की मला माहित नाही ते काय म्हणाले. नंतर ते म्हणाले की मी लिहत होतो त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं ते काय म्हणत आहेत. अरे असं नाहीये दादा, तुमच्या कसं काय लक्षात नाही आलं ते काय म्हणत आहेत? लोक हसत होते, तुमच्या लक्षात नाही आलं का? आणि तुम्ही नंतर म्हणता की नंतर माझ्या लक्षात नाही आलं. हे काय आहे? मला असं वाटतं की हे विखे तिथे बसलेले होते याचाच माज थोडक्यात या माणसाला आहे, ज्याने इतकं घाणेरडं वक्तव्य महाराष्ट्रातल्या एका महिलेसंबंधी केलेलं आहे. एक महिला म्हणून मी त्याचा निषेध करते. प्रचंड राग आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. हेच लोक आहेत म्हणणारे की आम्ही लाडकी बहीण योजना आणली. हे लाडकं समजतात बहिणींना. यांना एवढा बहिणींचा लाड येतो. एका बहिणीविषयी असं बोलताना याला लाज कशी नाही वाटत? एका बहिणीविषयी असं बोलताना की तुमची पोरगी बाहेर नाही निघू शकणार. काय केलं होतं त्या पोरींनी? बाहेर का नाही निघू शकत? ती पोरगी काय कुठलीही पोरगी बाहेर निघू शकते. हे जे काही तो माणूस म्हटलेला आहे हे संविधान विरोधी आहे, घटनेविरोधी आहे, आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. म्हणून काल तुम्ही पाहिलं असेल की संगमनेरमध्ये बायकांनी आंदोलन केलं, आणि जे की व्हायला पाहिजे. अशा लोकांची खरोखर छीतूच व्हायला पाहिजे. पण हे अशा लोकांना स्टेज भेटतं महाराष्ट्रामध्ये. अशा लोकांना स्टेज देत आहे बीजेपी. अशा लोकांना मोकळं रान सोडलं जातं बोलायसाठी की बोला तुम्हाला काय बोलायचं ते. याच्यावर हे भाजपचे मोठे मोठे नेते काहीही बोलत नाही. याच्यावर हे संस्कृतीचे रक्षण करणारे संस्कृती रक्षक काही बोलत नाही. हिंदू धर्माचं रक्षण करणारे काही बोलत नाही. यांना हिंदू खतरे में हे वाटत नाही. आमच्या महिला सुरक्षित नाही असं वाटत नाही. हे बेटी बचाव बेटी पढावचा नारा देणारे लोक आहेत. यांनी स्वतः जरा जरी संविधानाचा अभ्यास केला ना तरी यांना लक्षात येईल की काय बोलायला पाहिजे आणि काय नाही. इतकं भयंकर जे आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या प्रचारादरम्यान घडलेलं आहे. इतकी खालची पातळी महाराष्ट्राने कधीच नव्हती गाठायची. अरे अख्ख्या देशभरातले वेगवेगळ्या राज्यातले लोक महाराष्ट्राकडे बघतात आदर्श म्हणून, की बाबा महाराष्ट्र एक वेगळं पुरोगामी राज्य आहे, सुशिक्षित राज्य आहे, तिथे एक वेगळी संस्कृती आहे, सभ्य लोक आहेत तिथले. आणि अशा प्रकारचं दर्शन तुम्ही देता त्यांना. अत्यंत वाईट आहे हे. त्याच्यामुळे ना मी तुम्हाला खरं सांगते, हे भाजपचे हे सत्ताधारी लोक हे जे तुम्हाला योजना करून जे तुम्हाला बोलतात ना ते खरं नसतं. या भाजप पक्षामध्ये असलेले हे जे लोक बोलतात ना ते सगळ्यात खरं असतं. हा भाजपचा माणूस हा बोललेला आहे, अशी यांची कितीतरी मोठी लिस्ट काढता येईल की भाजपच्या कोणी कोणी काय काय बोललेलं आहे ते महिलांविषयी. यांचे ते मुनगंटीवार काय म्हणाला होता, ह्या काँग्रेसवाल्यांनी एक भाऊ आणि एक बहीण यांना कपडे काढून एका बाजीवर झोपायला लावलं. इतकं घाणेरडं बोलला हा. याला आता तिकीट देणार आहे म्हणे. मुनगंटीवार लोकसभेसाठी उभा होता. किती घाणेरडं बोललाय हा माणूस.
अरे यांचा तो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तुमच्या आपल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलताना तो बोलला होता की यांचं लग्न म्हणे 10व्या आणि 13व्या वर्षी झालं, आणि हसत हसत बोलतोय की 10 वर्षाचे मुलं काय करत असते हे असं करत, इतकं घाणेरडं होतं ते. यांचे ना असे हजारो उदाहरणं देता येतील की हे असल्या घाणेरड्या पद्धतीचे बोलतात आणि हे खपवून घेतलं जातं. बरं, याच्यावर निषेधही कोणी नोंदवत नाही, पक्षामधले लोक. आज सुजय दादा म्हणाला की बाबा आम्ही असं खपवून घेत नाही, आम्ही त्यांना काढून टाकलेलं, निलंबित केलेलं आहे, पण त्यांच्यावर लीगल ऍक्शन कधी घेणार आहात तुम्ही पक्षातून काढून टाकलं असं म्हणता, पण यांना एवढा कुठून येतं, एवढा ताकद कुठून येते, यांना एवढा आत्मविश्वास तरी कुठून येतो बोलण्याचा, हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या महाराष्ट्राने या महिला विरोधी, या बहिणी विरोधी आणि महिला विरोधी लोकांना यांना आता पाय उतार करायला पाहिजे. हे इतके घाणेरडे लोक, यांची नीच पातळी आता टोक गाठलेलं आहे. आता जर परत हे निवडून आले ना, यांचं काही खरं करणार नाहीये ते. त्याच्यामुळे ना मी तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या सगळ्या बहिणींनो, तुम्हाला जर वाटत ते हे 1,500 रुपयाने यांनी फेकलेली लाच आहे आपल्या अंगावर, ती तुम्ही घ्या. ती लाच नाहीये, ते काय त्यांच्या खिशातून पैसे देत नाही, हे सरकारचे पैसे आहेत. हे बघा, काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आपल्याला राशन मिळायला लागलं. महिन्याला जे आपल्याला तांदूळ गहू मिळतात कंट्रोलच्या दुकानात, राशन केंद्रावर, कोणी सुरू केलं? काँग्रेसनी. आता आपण देतो का काँग्रेसला मत? आणि ते बिचारे मागतही नाही, ते म्हणतही नाही की हे आम्ही सुरू केलं म्हणून आम्हाला मत द्या. पण हे फालतू लोक 1,500 रुपये देतात आणि सांगतात की आमच्या हातात बळकट करा, आम्ही तुम्हाला 1,500 रुपये दिले. तेव्हा तुम्ही समजून घ्या, तुम्ही काँग्रेसने सुरू केलेला कंट्रोल खाताय, त्यांची साखर खाताय, गहूही खाताय, आणि ह्यांनी दिलेले 1,500 रुपये घेताय. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला या तुकड्यांवर, यांनी दिलेल्या लाचीवर असले घाणेरडे लोक बसवायचे सत्तेमध्ये, की काय करायचं आहे. मला असं वाटतं तुम्ही सुज्ञ आहात. आज जे काही तुम्हाला कळलं असेल, प्लीज सगळा राग कमेंटमध्ये काढा. आज तर राग काढायलाच पाहिजे. भयंकर दिवस आहे. मी तुम्हाला सांगते, आज मी प्रवासामध्ये होते, नाही तर मला सकाळीच व्हिडिओ करायचा होता. अजूनही तुम्ही बघा, आवाज नीट येत नाहीये कारण माझ्याकडे माईक नाही आहे. फोन समोर ठेवून मी व्हिडिओ करत आहे कारण की मला आज ती गरज वाटली हे सगळं करण्याची. त्यामुळे तुम्हाला जे काही वाटत असेल कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा. सगळ्या बहिणींना कळलं पाहिजे की या भाजपवाल्यांची काय नियत आहे, हे काय पद्धतीने पाहतात महिलांकडे आणि किती घाणेरडे लोक आहेत हे सगळ्यांना कळू द्या. थांबते.